हॅलो नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझं घर केवढं आहे आणि केवढं नाही. त्याच्या पहिले आधी पसारा बघा की माझ्या घरात पसारा किती आहे म्हणून. आता मी काय करणार आहे, आपली भीम जयंती आलेली आहे, आता 6 दिवसच भीम जयंती राहिली. त्याच्यामुळे मला चला घर थोडंसं आवरून घेऊया. तर मी सगळा पसारा काढलेला आहे आवरायला, तर तुम्हाला दाखवते. बघू शकता मागं तुम्ही किती सारा पसारा काढला मी आवरायला. हो सगळा पसारा आता मला आवरायचंय. आता बघा किती सारा पसारा काढलाय. छोटं घर म्हणायला पण पसारा एवढा मोठा असते की सांगायचं कामच नाही. तर एवढा मोठा पसारा आहे. आता मला हो सगळा पसारा आवरून घ्यायचा. तर तुम्हाला दाखवते मी की मागचे एवढा सारा पसारा काढलाय मी घर आवरण्यासाठी. हे सगळे कडापे ही रिकामे केले, हे सगळं रिकामे केलं बघा. भरण्या गिरण्या सगळं आता मी घासून घिसून सगळं व्यवस्थित लावणारे. हे कपाटसुद्धा रॅकसुद्धा काढणारे, ते सुद्धा व्यवस्थित सर्व घासून घुसून लावणारे. बघा किती सारा पसारा. छोटंसं घर म्हटलं तरी पण असा पसारा खूप सारा राहतो. असं नाही आहे की मोठं घर असलं तरच मोठा पसारा राहतो म्हणून. छोटं घर असलं तरी पण छोट्या घरात पण खूप सारा पसारा असतो. तर बघा माझ्या घरात एवढंसं छोटंसं घर आहे तरी पण सुद्धा किती सारा पसारा आहे. आता एवढा पसारा मला आवरायचा आहे. आणि बघा माझ्या मुली बसलेल्या आहेत इथे जेवायला. आणि इकडं बघा हे पण किती पसारा गच्च भरलेलं आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते की मी घर आवरल्यावर तुम्हाला नक्की दाखवते की कसं घर बनवते मी आवरल्यानंतर. बघा इकडं सगळं कसं भरलेलं आहे. आणि आपली भीम जयंती येत आहे म्हणल्यावर तर घर आवरणंच आहे. लोक दिवाळीला आवरतात, आपण भीम जयंतीला आवरतो, कारण ही भीम जयंतीच आपली दिवाळी असते. तर बघा सगळं गच सगळा पसारा झालेला आहे. तरी पण मी आत्ताच आवरला होता, तरी पण लेकराचं घर म्हणलं ना की सगळं बच पसारा होतेच. तर बघा मी तुम्हाला बाहेरून दाखवते घर कसं आहे म्हणून, केवढं आहे म्हणून. बघा एवढंच घर आहे. बघा बाहेरून व्हिडिओ दाखवते तुम्हाला. एवढंच घर आहे आणि एवढ्याच घरामध्ये एवढा सारा पसारा आहे. तर चला आता मी हे सगळं आवरते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसा आवरते म्हणून. घेतलंय मी घर आवरायला, तर पटपट आता मी घर आवरून घेते. आता मला टेन्शन आलं, बापरे एवढा मोठा पसारा आणि बाहेर उन्हाचं म्हटलं की खूपच ऊन तापायला आणि घरात एवढा पसारा वारणं म्हटलं की मला खूपच कंटाळा आला. आता आवरायचं तर कसं आवरायचं म्हटलं, बसून काही चालणार नाही आहे, तर करावं लागेल, तर आपल्यालाच करावं लागेल, कोणी काय आपल्या मदतीला येणार नाही. मग बाबा घेतला इकून तिकून पसारा आवरायला आणि करत होती थोडं. तर सगळं मस्त स्वच्छ सगळा पसारा काढला आणि मस्त सज्जे गिज्जे सर्व झाडून घेतलं एकदम स्वच्छ. कारण बाबासाहेबाची भीमजयंती म्हटलं, भीमजयंती जवळ आली रे म्हटलं की आपल्याला म्हणजे आपल्या अंगामध्ये एक उत्साह हा नवीनच असतो आणि वेगळाच असतो. तर माझा व्हिडिओ टाकायला हा थोडासा उशीरच झाला, त्याच्यामुळं मग माझं थोडंसं व्हिडिओ काढायचा राहिला, त्याच्यामुळे माझा उशीरच झाला. तर म्हणून माझा व्हिडिओ थोडा लेट आला. तर सगळं झाडून जुडून घेतलं मी आणि माझी मुलगी मधात करत होती. मी जेव्हा पसारा काढला तर मी हा ड्रेस बघा फेकून द्यायला काढला होता, तर ती तो ड्रेस काढून बघत होती, ट्राय करून बघत होती. लेकराची नखरे म्हटलं की वेगळेच असतात. माणसाचं एक काम वेगळं राहते आणि लेकरं मधात बचड करतच राहतात, एक काम नीट करू देत नाही. तर सगळं बघा मी एकदम स्वच्छ करून घेतलं आणि सगळे भिंती सर्व काही झाडून घेतलं. सगळं स्वच्छ करावं म्हटलं आणि नंतर भांडे असे बाजूला ठेवून मी घर झाडून घेतलं. कारण म्हटलं आधी झाडून जुडून घेतलं की नंतर भांडे पुसता येतात, नाही तर मग परत आपण झाडू तसंच राहू देतो आणि भांडे पुसून घेतो आणि भांडे पुसले की परत मग त्याच्यावरती धूळ जाऊन बसते, मग ते काहीच कामाचं नाही, डबल काम होते. त्याच्यामुळे मग मी काय केलं, सगळे झाडून जुडून झटकून सगळं घेतलं. पाटसुद्धा सगळं काही झटकून घेतलं आणि नंतर मग सगळे भांडे व्यवस्थित असे पुसून घेते. तर बघा मी सगळं असं रिकामे केलं, भरणे वगैरे सगळे धुवायला टाकले. छोटे भांडे सगळे मी धुवायला घासायला टाकले आणि जे मोठे होते ते फक्त पुसून ठेवणार आहे. तर बघा मी मस्त असं झाडून घेतलं आणि वरचे सज्जे गिज्जे सगळे काढायचे होते. सगळा पसारावरचा सज्जावरचा सुद्धा काढला मी आणि माझा हात नव्हता पुरत म्हणून मी खुर्ची आणली आणि खुर्चीवरून काढलं. तर माझी छोटी मुलगी पण मधात करत होती. म्हटलं चल बाई करायच लागली तर मदत तरी करू लाग. मग तिने खालचं, मी खुर्चीवर उभी राहिली आणि जो पसारा मला वरती ठेवायचा होता ना ते तिने खालून दिला. तर मी सगळं वरती ठेवला. ती बिचारी एक देत होती, मी मागत होती, ते एक देणं चालू होतं तिचं. तर मग मी सज्जावरचं पण सगळी साफसफाई करून घेतली, सगळे पसारा काढला आणि झटकून काढून घेतली. माझं नाव शनी सोमनी नळवाडे. तेव्हा मी इथं पैसे होते तर मी दुकानात जात होती, तर मला एक जे बाप्पाचा झेंडा दिसला, तर सावळ
जे जे बाप्पा होता. आता जे जे बाप्पाचा बर्थडे तर जे जे 4 बाप्पा थांब 4 तारखेला थांब काय नको थांब बोल ना तू काय बी आता. एवढंसं घर आहे माझं आणि माझी बहीण आहे. मी भाडं ते पा एवढंसं घर कोणी एवढीशा इकडे केवढे छान छान मोठे बिल्डिंग आहे. फक्त ही पहा आमचं घर. आणि नंतर मी इथं कपाटातलं मधलं सामान सुद्धा खाली काढलं होतं. सगळं कपाट खाली करून दिलं बघा. आणि कपाटामध्ये एवढं सारं सामान निघते ना मेकअपचं. लेकरं म्हणलं की मुली म्हणल्या की मेकअपच्या सामानाला तर वानच नसते. खूप साऱ्या असं ज्वेलरी बांगड्या वगैरे खूप सारं असं मेकअपचं तुम्हाला दाखवत आहे मी आज माझं घर. तर कसं आहे तुम्हाला नक्की दाखवते माझं घर कसं आहे म्हणून. तर बघा मी आवरून घेतलंय सगळ्यात आधी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर बघा इकडे पंखा वगैरे आहे. हे सर्व आवरून घेतलं. आणि हे माझं छोटंसं घर आहे बघू शकता. हे किचन रूम आहे बघा तुम्ही. हे किचन वाटा आहे बघा. छोटासा किचन वाटा आहे. तर हे बघा सगळं मस्त स्वच्छ करून घेतलं. हे किचन वाटा. हे आमचं छोटंसं रॅक. छोटेसेच भांडे येतं. कारण जास्त काही मोठी रूम नाही. एकच रूम आहे आणि छोटासा पसारा आहे. जास्त काही पसारा वगैरे पण नाहीये कारण भाड्याचं घर आणि खाली कर असं असते. तर हे बघा हे कपाट आहे बघा. छोटंसं कपाट आहे. कारण सर्व भांडे आहेत पण तिकडे गावाकडे आहे. कारण इकडे आणायचं म्हटलं की कधी आपल्याला रूम खाली करावं लागते. त्यांचा कधी अंदाज नसते. त्याच्यामुळे माझी छोटीशीच घर आहे बघा. तुम्हाला इथून दाखवते मी केवढं घर आहे म्हणून माझं. हे बघा मी दरवाजा सध्याच्या याच्यात दरवाजात उभी आहे. आणि इकडं बघा एवढं घर आहे माझं. हे एवढं किचन आहे. म्हणजे तिथं आम्ही स्वयंपाक वगैरे बनवतो. इथंच आम्ही खाली झोपतो. आणि ही एवढी म्हणजे एकच रूम आहे आणि छोटूशीकच आहे. अरे बघा हे किचन आहे. असं इथं स्वयंपाक करतो. इथं सगळं सामान आहे. सामान पण जास्त नाही थोडंसं कसं आहे. एवढं बघा हे किचन वाटा. आणि इकडं रॅक आहे. एवढं रॅक आहे. छोटेसेच भांडे येतं. आणि इकडं कपाट सुद्धा घेतलं होतं. हे कपाट मी इथं आल्यावरच घेतलं. आणि इथं आपल्या बाबासाहेबांचा फोटो आहे. तर एवढं आहे आमचं छोटंसं घर. तर बघू शकता तुम्ही. हे पण इथंच घेतलेलं आहे. मी तुम्हाला सध्या बाहेरून दाखवते की माझी रूम केवढी आहे म्हणून. हे बघा इथून हा आहे दरवाजा. आणि इथून असं एवढी आमची रूम आहे बघू शकता तुम्ही. सगळे म्हणत होते की घर दाखव. तर एवढं आहे बाबा आमचं भाड्याचं घर आणि खाली कर. आणि इकडं थोडीशी बाहेर जागा आहे वापरण्यासाठी. तर हे बघा इथं आमचा ड्राम वगैरे पाण्याचा ड्राम आहे. इथं छोटंसं असं अंगण आहे छोटंसं वापरायला. ते तरी छान आहे की छोटंसं अंगण आहे. नाहीतर काही याला तर अंगणसुद्धा नसते बोळीतच असते. तर छोटंसं अंगण आहे मस्त मोकळं खेळायला. इथं आम्ही कपडे वाळू घालतो. कपडे वाळू घालायला सुद्धा जागा आहे. आणि हे आहे आमचं छोटंसं. वाटलं तुम्हाला माझं छोटंसं घर भाड्याचं घर आहे. तर असं आहे छोटंसं घर. आम्ही एवढ्या घरात असं ॲडजस्ट करतो 4 जण. तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला बाय बाय.